श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमच्यासोबत असं कधी घडलंय का? तुम्ही घरात किंवा मंदिरात स्वामींच्या समोर बसलेले असताना अचानक तुमच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आहेत. तुम्ही स्वामींना काही मागितलेलं नसतं, काही बोललेलं सुद्धा नसतं, तरीही मन भरून येतं आणि डोळे पाणवतात. किंवा कधी तुम्ही स्वामींना तुमच्या मनातील दुःख सांगत असता आणि बोलता बोलता मन भरून येतं, शब्द अडखळतात आणि अश्रू थांबतच नाही. असं कधी होतं का? याचा कधी तुम्ही विचार आहे का? कारण की माझ्या बाबतीत असं बऱ्याचदा होतं. मी कधी केंद्रात गेले तर स्वामींसमोर फक्त हात जोडून जरी बसलं तरी माझ्या डोळ्यांतून पाणी येतं. किंवा कधी कधी गुरुचरित्र पारायण किंवा स्वामीचरित्र वाचताना किंवा कोणतंही काही वाचताना तर माझ्या डोळ्यातून बऱ्याचदा असं झालेलं आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे की माझ्या डोळ्यातून खळाखळा पाणी वाहतं. तर याचा तुम्ही कधी विचार केला का? ह्या फक्त तुमच्या भावना आहेत की यामागं काही स्वामींचा दैवी संकेत असतो? कारण प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीसमोर आपल्याला अश्रू येत नाही किंवा रडायला येत नाही, पण स्वामींच्या समोर मात्र आपलं मन आपोआप मोकळं होतं. जिथे आपण दिवसभर स्वतःला सावरून ठेवतो तिथं स्वामींच्या चरणी आपण पूर्णपणे लीन होऊन जातो. यामागचं कारण खूप खोल आहे. आपण स्वामींना फक्त देव मानत नाही तर त्यांना आपलं मानतो. आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील, आपल्या मनातील सर्वात जवळची व्यक्ती मानतो. म्हणूनच त्यांच्यासमोर आपण स्वतःला लपवत नाही. जसं एखादं लहान मूल आईसमोर रडतं, तक्रार करतं, तसंच आपण पण स्वामींसमोर मन मोकळं करतो. आणि जेव्हा मन पूर्णपणे उघडतं तेव्हा भावना अश्रूंच्या रूपाने बाहेर पडतात. हे अश्रू तुमच्या दुःखाचे नसतात, हे अश्रू असतात तुमच्या श्रद्धेचे, तुमच्या भक्तीचे आणि स्वामींवर असलेल्या पूर्ण विश्वासाची. ज्याच्या अंतःकरणात स्वामींबद्दल खरं प्रेम निर्माण झालं आहे त्यालाच अशी अनुभूती येते. कारण जिथे वरवरची किंवा फक्त दिखाव्यासाठी भक्ती केली जाते तिथं अश्रू येत नाही. किंवा जिथं शंका असते, जिथं भावना जागृत होत नाही. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की पूजेच्या वेळी किंवा नामस्मरण करताना डोळ्यांतून अश्रू येणं म्हणजे तुमची प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचत आहे याचा हा संकेत असतो. त्या क्षणी स्वामी तुम्हाला ऐकत असतात, तुम्ही त्यांच्याशी बोलत असता आणि ते तुमचं मन जाणत असता. म्हणूनच त्या क्षणी एक वेगळंच नातं तयार होतं. भक्त आणि स्वामी यांच्यात फक्त शब्दांची गरज राहत नाही, भावना स्वतःच बोलू लागतात. कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की स्वामींचं नाम घेताना अंगावर शहारे येतात, शरीरात हलकं कंपन जाणवतं आणि मन वेगळ्या शांत अवस्थेत जातं. हा अनुभव साधा नसतो, हा स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव असतो. त्यांची दैवी ऊर्जा तुमच्या भोवती कार्य करू लागली असते. याचा परिणाम हळूहळू तुमच्या स्वभावावर दिसू लागतो. आधी ज्या गोष्टींनी तुम्ही अस्वस्थ व्हायचं त्या आता तितक्याशा महत्त्वाच्या वाटत नाही. आधी जिथे फार चिडचिड व्हायची तिथे खूप शांतता येते. मन स्थिर होऊ लागतं. तुम्हाला एकांत आवडू लागतो कारण त्या एकांतात तुम्ही एकटे नसतात, स्वामी तुमच्यासोबत असतात. हे लक्षात ठेवा. नामस्मरण करत बसावं असं वाटतं, मनाला त्या समाधान मिळतं. ही अवस्था म्हणजे स्वामींनी तुम्हाला आपल्याला शरण केलं आहे याचा पुरावा असतो. तुमची आत्मा त्यांच्या चरणाशी जोडली गेली असते. म्हणून पुढच्या वेळी जर स्वामी समर्थांच्या समोर तुमच्या डोळ्यांतून अश्रू आले तर त्यांना थांबू नका, त्यांना लाजू नका. कारण ते तुमच्या कमकुवतपणाचे चिन्ह नाही तर ते तुमच्या भक्तीची साक्ष आहेत. ते अश्रू सांगत असतात की तुम्ही स्वामींशी खऱ्या अर्थाने जोडले गेलेले आहात आणि स्वामी तुमच्याजवळ उभे आहेत. आता इथून पुढे एक गोष्ट खूप शांतपणे समजून घ्या. जे अश्रू स्वामी समर्थांच्या समोर येतात ते अचानक येत नाहीत. त्यामागे तुमच्या मनात साठलेली वेदना, श्रद्धा, विश्वास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवरचा पूर्ण भरोसा दडलेला असतो. अनेक वेळा आपण दिवसभर संसाराच्या कामात इतकं गुंतून जातो की मनातल्या भावना आपण कुणालाच सांगू शकत नाही. घरच्यांना सांगितलं तर त्यांना तो त्रास होईल, त्यामुळे आपण आपल्या मनामध्येच त्या गोष्टी ठेवतो. किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितलं तर ते समजून घेतीलच असंही होत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या समोर बसता तेव्हा मन आपोआप मोकळं होतं आणि त्या मोकळेपणातूनच अश्रू बाहेर पडतात. याचा अर्थ असा असतो की तुम्ही स्वामींना फक्त देव मानत नाही तर आपल्या जीवाभावाचं व्यक्तीसारखं मानता. जसं आपण आईजवळ किंवा वडिलांजवळ रडू शकतो तसं स्वामीसमोर रडू शकतो. ही भावना निर्माण झाली म्हणजे तुमची भक्ती खऱ्या मार्गावर आहे. कारण जिथे कृत्रिमपणा असतो, जिथे अश्रू येत नाही, जिथे मन खोटं असतं तिथे भावना जागृत होत नाही.
पण जिथे अंतःकरण पूर्णपणे स्वच्छ असतं तिथे अश्रू आपोआप येतात. अनेक भक्त सांगतात की स्वामींचे नाम घेताना किंवा त्यांच्याकडे एकटक पाहताना त्यांना वेगळाच शहारा अंगावर येत असतो. शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. हे अनुभव फार मोठे असतात. याचा अर्थ स्वामींची कृपा तुमच्यावर कार्य करू लागली आहे. तुम्ही आता फक्त पूजा करणारे भक्त राहिलेले नाहीत, तर स्वामींच्या कृपेच्या प्रवाहात प्रवेश केलेला आहे. हळूहळू तुम्हाला असं जाणवल की तुमच्या स्वभावात बदल होऊ लागला आहे. आधी ज्या गोष्टींवर तुम्ही खूप चिडत होता, रागावत होता, तिथे आता शांतता येते. आधी छोट्या छोट्या गोष्टींनी मन अस्वस्थ व्हायचं, पण आता मन स्थिर राहायला लागलं. हा बदल म्हणजे स्वामींच्या कृपेनेच घडतो. कारण जेव्हा भक्ताचं मन स्वामींशी जोडलं जातं तेव्हा त्याचं मन संसाराच्या क्षुल्लक गोष्टींपासून दूर दूर होऊ लागतं. तुम्हाला एकांत आवडायला लागतो. एकटं बसून स्वामींचं नाम घ्यावंसं वाटतं. हा एकांत कंटाळवाणा नसतो, उलट खूप समाधान देणारा असतो. कारण त्या एकांतात तुम्ही एकटे नसता. स्वामी तुमच्या सोबत असतात. तुमच्या श्वासात, तुमच्या विचारात, तुमच्या भावनेत स्वामींची उपस्थिती जाणवते. याच अवस्थेला आध्यात्मिक प्रगती म्हणतात. यात भक्त हळूहळू स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतो. सुख आलं तरी फार उड्या मारत नाही आणि दुःख आलं तरी फार खचतही नाही. कारण त्याला माहिती असतं की स्वामी माझ्या सोबत आहे. ही भावना इतकी मजबूत होते की आयुष्यात कितीही संकट आली तरी मन डगमगत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही स्वामींसमोर रडता तेव्हा तुमच्या मनातील नकारात्मकता बाहेर पडते. हे फार मोठं कारण आहे. मन इतकं हलकं होतं की अनेक वेळा आपण इतकं साचलेलं दुःख मनात ठेवतो की त्याचा परिणाम आपल्या स्वभावावर, आपल्या आरोग्यावर आणि आपल्या विचारांवर होतो. पण स्वामींसमोर आपण व्यक्त झालं, मन शुद्ध होतं. जणू काही मनाची स्वच्छताच होते. यामुळेच पुढच्या काळात तुम्ही अधिक सकारात्मक विचार करू लागता. तुमचं बोलणं बदलतं, वागणं बदलते आणि लोकांनाही तुमच्यातला हा बदल जाणवायला लागतो. ते विचारतात, तुझ्यात एवढी शांतता कशी आली? आणि त्याचं एकच उत्तर असतं की ती म्हणजे स्वामींची कृपा. म्हणून जर तुमच्या आयुष्यात असा अनुभव येत असेल की स्वामींच्या समोर बसल्यावर डोळ्यातून अश्रू येतात, अंगावर शहारे येतात, मन शांत होतं, तर समजून घ्या की तुम्ही योग्य मार्गावर आहात. स्वामी तुम्हाला हळूहळू आपल्याजवळ घेत आहेत. ही अवस्था खूप भाग्यवान लोकांच्या वाट्याला येते. कारण प्रत्येकाला अशी अनुभूती मिळत नाही. ज्याच्या मनात खरी भक्ती आहे, त्याने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला आहे, त्यालाच हा अनुभव मिळतो. आणि एकदा हा अनुभव आला की आपला जो आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, म्हणजे तुमचा जो दृष्टिकोन आहे हा कायमचा बदलतो. त्यानंतर तुम्ही स्वामींकडे काहीही मागणंही कमी करता. म्हणजे देवाकडे आपण काहीच मागत नाही. कारण तुम्हाला खात्री असते की स्वामी तुम्हाला जे आवश्यक आहे ते नक्की देतीलच. हीच खरी शरणागती असते, जिथं मागणं संपतं आणि विश्वास सुरू होतो. म्हणून अश्रूंना कमी समजू नका. ते स्वामींच्या कृपेचेच प्रतीक आहेत. ते तुमच्या भक्तीची साक्ष देतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सांगतात की स्वामी तुमच्या खूप जवळ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तर अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.